नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी सामाजिक शास्त्रे यातील इतिहास व राज्यशास्त्र या पेपरचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी सर्व सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना काळजीपूर्वक तुम्ही वाचून घेतल्या पाहिजेत. फर्स्ट क्वेश्चन, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. फर्स्ट, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय वूर या शहराचे उत्खनन करताना सापडले. ऑप्शन आहे क वूर. सेकंड क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. ऑप्शन आहे ब यशवंतराव चव्हाण. थर्ड क्वेश्चन, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केला. ऑप्शन आहे ब फ्रेडरिक मॅक्स म्युलर. फोर्थ क्वेश्चन, ब पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. पहिल्या प्रश्नात चुकीची जोडी आहे एकच प्याला. उत्तर आहे राम गणेश गडकरी. सेकंड क्वेश्चनमध्ये चुकीची जोडी आहे रेने देकार्त. उत्तर आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. क्वेश्चन थर्डमध्ये चुकीची जोडी आहे प्रभाकर. उत्तर आहे भाऊ महाजन. सेकंड क्वेश्चन, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतेही दोन. फर्स्ट, पुढील तक्ता पूर्ण करा. भारतातील ग्रंथालये शहरे. शहरे ग्रंथालयाचे नाव: कोलकाता नॅशनल लायब्ररी, दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी. सेकंड क्वेश्चन, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. भारत एक खोज मालिकेतून मांडलेल्या घटना, हडप्पा संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, वैदिक काळ, भारतातील भक्ती चळवळ संप्रदाय, मौर्य कालखंड, मौर्य, सातवाहन इत्यादी राजवटी, मोगलांचे आक्रमण, भारताचा स्वातंत्र्य संग्राम. सेकंड क्वेश्चन, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे, महाबळेश्वर व पाचगणी, माथेरान, चिखलदरा, लोणावळा व खंडाळा. क्वेश्चन ब, थोडक्यात टिपा लिहा. कोणतेही दोन. फर्स्ट, उपयोजित इतिहास. उत्तर: फर्स्ट, एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. सेकंड, इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. थर्ड, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान काळात आणि भविष्य काळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. फोर्थ, इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात, तसे या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. सेकंड क्वेश्चन आहे मराठा चित्रशैली. उत्तर: इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. फर्स्ट, सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यावरील चित्रे, काचचित्रे आणि भिंतीचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो. सेकंड, या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भिंतीचित्रे आणि हस्तलिखितामधील लघुचित्रे यांच्या स्वरूपातील आहेत. थर्ड, वाड्यांच्या दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिराचे मंडप, शिखरे व छत यावर मराठा चित्रशैलीतील भिंतीचित्रे पाहण्यास मिळतात. फोर्थ, या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपियन चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. थर्ड आहे स्थळकोश. उत्तर: फर्स्ट, भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. सेकंड, महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे. थर्ड, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्यीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चीनी, फारसी, ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे.
स्थळकोशामुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थळकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. थर्ड क्वेश्चन, पुढील विधाने सकाराने स्पष्ट करा. कोणतेही दोन. फर्स्ट, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तर फर्स्ट, मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. सेकंड, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. थर्ड, फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. सेकंड क्वेश्चन, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर, ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. थर्ड, थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. फोर्थ, तात्कालिक सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनांचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. थर्ड क्वेश्चन, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. उत्तर फर्स्ट, ऐतिहासिक घटनावर आणि व्यक्तीवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. सेकंड, ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते. थर्ड, पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात. फोर्थ, त्यावेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादीचे नियोजन करावे लागते. एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत. फोर्थ क्वेश्चन, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. उत्तर फर्स्ट, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला. सेकंड, दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. थर्ड, कृषी उत्पादने, वस्तूंची उत्पादने, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले. फोर्थ, यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. क्वेश्चन फोर्थ, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला या ठिकाणी उतारा दिलेला आहे तो वाचून घ्यायचा आहे. उतारा वाचल्याच्या नंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपण देऊयात. फर्स्ट क्वेश्चन, 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते? उत्तर आहे मेजर ध्यानचंद. सेकंड क्वेश्चन, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 29 ऑगस्ट हा दिवस क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. थर्ड क्वेश्चन, हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. आपले स्वतःचे मत मांडायचे आहेत. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. मेजर ध्यानचंद याला हॉकीचे जादूगार म्हणतात. क्वेश्चन फिफ्थ, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही दोन. फर्स्ट, स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय? उत्तर, स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. सेकंड, इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोव्हा हिने मांडली. थर्ड, त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विषय स्वीकारला गेला. फोर्थ, स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, त्यांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले. सेकंड क्वेश्चन, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. उत्तर, विविध कला क्षेत्राच्या व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध आहेत. कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. सेकंड, कलांचे अभ्यासक
पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. थर्ड, औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. फोर्थ, चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाश योजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते. मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते. 6. दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगड कलार्पण वस्तुशिल्पे बनवणे. क्वेश्चन, पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर, फर्स्ट, घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणाचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे पोवाडा होय. सेकंड, पोवाडा हा गद्य पद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. थर्ड, तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरित्या डफाच्या तालावर सादर केला जात असे. फोर्थ, पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते. फिफ्थ, लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो. सिक्स्थ, दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात म्हणून पोवाडा हा इतिहास लेखनाचे उपयुक्त साधनही आहे. क्वेश्चन, पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. उत्तर, पर्यटनाचे अनेक प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. त्यातील प्रमुख 3 प्रकार. फर्स्ट, ऐतिहासिक पर्यटन. सेकंड, भौगोलिक पर्यटन. थर्ड, आंतरराष्ट्रीय पर्यटन. याविषयी माहिती दिलेली आहे. क्वेश्चन, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. फर्स्ट, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ऑप्शन आहे ड 50%. सेकंड क्वेश्चन, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. ऑप्शन आहे ब हरित क्रांती. सेवंथ क्वेश्चन, पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. फर्स्ट, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात. उत्तर आहे बरोबर. सकारण स्पष्ट करायचं आहे. फर्स्ट, हे विधान बरोबर आहे कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. सेकंड, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. थर्ड, निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो. सेकंड क्वेश्चन, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. उत्तर आहे हे विधान चूक आहे. कारण फर्स्ट, लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परावरील विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते. पण पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. थर्ड, शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली आहे. म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. थर्ड क्वेश्चन, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हे विधान चूक आहे कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने केंद्रात व राज्यात आघाडी सरकारे अधिकारावर आली. सेकंड, पक्षाचा आपल्याला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. थर्ड, 1977च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरला आहे. 8 पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक. फर्स्ट, अल्पसंख्याक विषयक तरतुदी. उत्तर, फर्स्ट,
अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी संविधानात या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. सेकंड, धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे. थर्ड, अल्पसंख्याकांना शिक्षण आणि रोजगारांच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवित आहेत. फोर्थ, अल्पसंख्याकांच्या भाषा, संस्कृती, लिपी, धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. सेकंड क्वेश्चन आहे कामगार चळवळ. उत्तर, फर्स्ट, 1850 नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले. या औद्योगिकरणामुळे देशात कामगाराचा मोठा वर्ग निर्माण झाला. सेकंड, पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या. थर्ड, स्वातंत्र्योत्तर काळातही कामगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली. 1960 ते 1980 पर्यंत कामगार चळवळीचा प्रभाव होता. 1980 नंतर मात्र मुंबईतील कापड गिरणी कामगाराचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली. जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे. क्वेश्चन ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही एक. फर्स्ट, पुढील तक्ता पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया. निवडणूक आयोग भूमिका, मतदार भूमिका. निवडणूक आयोग भूमिका. फर्स्ट, मतदारसंघाची निर्मिती करणे. सेकंड, निवडणुका घोषित करणे. थर्ड, मतदार याद्या निश्चित करणे. मतदार भूमिका. फर्स्ट, मतदान करणे. सेकंड, आचारसंहितेचे पालन करणे. थर्ड, मतनिश्चिती करणे. सेकंड क्वेश्चन, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने. तर आहे जमातवाद, अंधश्रद्धा, बेरोजगारी, अज्ञान, जातीयता, गरिबी, भेदभाव. क्वेश्चन 9, पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. कोणतेही एक. फर्स्ट, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष सांगा. तर राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहे. किमान 4 राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळणे आवश्यक किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे किंवा आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक किंवा किमान 4 राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. सेकंड क्वेश्चन, भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? सर, भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यकता आहे. फर्स्ट, लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्व धार्मिक, वंशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. सेकंड, राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत. थर्ड, केवळ शासकीयच नव्हे तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. फोर्थ, शासन व्यवहारात सर्व पातळ्यावरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. पद्धतीने आज आपण सामाजिक शास्त्रे अंतर्गत इतिहास व राज्यशास्त्र या पेपरचा 2025 या वर्षी विचारलेल्या पेपरचा संपूर्ण अभ्यास केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद.